हेडलाईन लिहिता लिहिता थेट हेडलाईनच बनलात तुम्ही महाराष्ट्राची. तर हे सगळं होत गेलं ते शिवसेना पण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारात. अनेक जणांची हेडलाईनीवर आणली असं म्हणता येईल. संभाजीनगरात या गोष्टी कराव्याच लागतात, कराव्या लागल्या त्या आम्ही केल्या. मी हेडलाईनवर म्हटलं, मी टाळके ठिकाणावर आणायचं काम शिवसेनेनं केलं. जागा एक आणि भाऊगर्दी जास्त, त्यात अंबादास भाऊ दिसणार का? सगळ्यांची इच्छा आहे की पक्षप्रमुखांनीच, असं नाही. आणि सगळ्यांची इच्छा म्हणजे तुमचीही इच्छा आहे. पाण्याचा प्रश्न अजून का सुटलेला नाहीये संभाजीनगर वासियांचा? मंडईचा जो प्रश्न आहे, मंडई हलवायचा, तर संघटना महिलांसाठी काय कार्यरत आहे? छत्रपती शिवाजी महाराज तलवार धंद्याला दाखवली ना तर सगळं बंद होईल त्याचं. ज्यांना काही काम धंदे नसेल ते बघत असतील त्याचे व्हिडिओ बागेश्वर बाबांची. ऑपरेशन टायगर होऊ शकतं, इकडचे वाघ तिकडे जाऊ शकतात, बिलकुल नाही होणार. या सगळ्या तिकडचे वाघ इकडे येऊ शकतात. म्हणजे टायगरला हात कोणी लावू शकत नाही असं तुम्हाला? बिलकुल लागणार नाही टायगरला. मला लोकसभेत जायचं. याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्याशिवाय. नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय LS मराठी. खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचा पक्ष आणि छत्रपती संभाजीनगर हे नातं बाळासाहेबांपासून निर्माण झालेलं आणि त्याच नात्याशी आणि त्याच पक्षाशी एकनिष्ठ राहिलेलं एकमेव व्यक्तिमत्व जे छत्रपती संभाजीनगरमध्ये आज देखील अख्ख्या महाराष्ट्रभर ओळखलं जातं. खरं तर नगरसेवक पदापासून सुरुवात ते अगदी सभागृह नेते आणि मग नंतर थेट विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते. एक आक्रमक, तितकेच संयमी, हळवे सुद्धा, पण या व्यक्तिमत्वाला जोड आहे ती एकनिष्ठतेची. आणि तीच एकनिष्ठा ज्या व्यक्तिमत्वात दिसतीये ते म्हणजे अर्थातच अंबादासजी दानवे. आज आपण त्यांच्याशीच LS मराठीच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत आणि माझ्यासोबत आहेत स्नेहल मॅडम. खरं म्हणजे तुम्ही तसं पाहिलं तर आमच्या क्षेत्रातलेच, म्हणजे आमच्या क्षेत्रात डॉक्टरकी केलीत, PhD केलीत, आज कशाला इतके पेन आहेत. हेडलाईन लिहिता लिहिता थेट हेडलाईनच बनलात तुम्ही महाराष्ट्राची. हे असं कसं झालं? याच्यात काय फरक पडला नेमका? का लेखणी बाजूला ठेवून एक पक्षनिष्ठतेचा झेंडा हाती घ्यावा लागला? तर याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे एवढंच एकमेव कारण आहे. कारण आम्ही ज्यावेळेस संघटनेचं काम करायला सुरुवात केली त्यावेळेस असं काही आमच्या स्वप्नातही नव्हतं की आम्ही हेडलाईन बनवू एखाद्या दिवशी. परंतु शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने या शहरात हिंदुत्वाची आवश्यकता होती त्या काळात. हिंदुत्व, कारण हा भाग तसा रजाकाराचा, निजामाचा आणि या शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये धर्मांधता मोठ्या प्रमाणावर होती आणि त्याला उत्तर हिंदुत्वाचं आवश्यक होतं. आणि त्या काळात शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी जो आवाज दिला, त्यामुळे ते आवाजाच्या मागे हजारो लोक उभे राहिले. आणि म्हणून त्यावेळेस असं थोडी आम्हाला वाटलं होतं की आम्हाला या कोणत्या खुर्च्या मिळतील, आम्ही हेडलाईन बनवू, तुम्ही लोक आमचा इंटरव्ह्यू घ्यायला येतील, असं आम्हाला काही अपेक्षित नव्हतं ना असं काही त्याची गरज पण नव्हती. पण मला असं वाटतं हे सगळं होत गेलं ते शिवसेना पण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारात. आता हाच शब्द मी जर फोडला तर अनेक जणांची हेडलाईनीवर आणली असं म्हणता येईल. ते तर बिलकुल. संभाजीनगरात या गोष्टी कराव्याच लागतात, कराव्या लागल्या त्या आम्ही केल्या. शिवसेनेच्या पद्धतीनं केल्या, बाळासाहेबांच्या विचारानं केल्या. अनेक जणांचे टाळके ठिकाणावर आणायचे, तुम्ही हेडलाईनवर म्हटलं, मी टाळके ठिकाणावर आणायचं काम शिवसेनेनं केलं. कारण त्या काळात हे टाळके असेच वाकडे तिकडे सर्वसामान्य माणसावर अन्याय, अत्याचार, माता भगिनीवर अन्याय, अत्याचार अशा पद्धतीनं वागत असताना ते ठिकाणावर आणण्याचं काम शिवसेनेच्या विचारानं केलं. नक्कीच. दानवेसाहेब, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की म्हणजे खरं म्हणजे तुम्ही जेव्हा विरोधी पक्षनेते म्हणून विधान परिषदेवर होतात आणि तुमची ती आक्रमक शैली, ज्यावेळी अधिवेशन असायचं त्यावेळी महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे उठवलेला तुम्ही जो आवाज, आज 12 मेला पुन्हा एकदा त्याच पदाची निवडणूक आहे, 9 ठिकाणी निवडणुका आहेत, पण त्यात पुन्हा एकदा अंबादासजी दानवे या पक्षाकडून दिसणार का अशी चर्चा आता महाराष्ट्रभर रंगली आहे. अर्थात पक्षातही आहे, इतर पक्षांमध्येही आहे. पण मग आता झालंय असं की जागा एक आणि भाऊगर्दी जास्त, त्यात अंबादास भाऊ दिसणार का? काय सांगता येईल? तर मी शिवसेना प्रमुखांच्या विचाराचा शिवसैनिक, पक्षप्रमुख अंतिम निर्णय घेत असतात. त्याच्यामुळे पक्षप्रमुखाच्या निर्णयाच्या पुढे जाण्याचा प्रश्नच येत नाही. आणि एक सगळ्यांची इच्छा आहे की पक्षप्रमुखांनीच इथं असावं. त्यांच्यासाठी त्याग करायचा आहे असं नाही. आणि सगळ्यांची इच्छा म्हणजे तुमचीही इच्छा आहे असं हे त्याग वगैरे हा त्यांच्यासाठी त्यांनी हा मुद्दा नाही. आज आवश्यकता काय ती महत्त्वाची आहे. आणि उद्धवजी ठाकरे साहेब खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचे, ठीक आहे आमच्या जागा कमी असतील, जास्त असतील, परंतु एक
म्हणजे चर्चा 10 जागाची, पण आमच्या एका जागेवर चर्चा होती जास्त. याचाच अर्थ आमचा पक्ष महत्वाचा आहे. चर्चा कोणी 9 भाजपचे कोण होणार कोणी विचारलं नाही आतापर्यंत. पण आता तुम्ही शिंदेचे कोण होणार कोण होणार विचारलं नाही. हो, पण काही जणांची आता अशी चर्चा सुरू आहे की पूर्ण पक्ष एका जागेसाठी विलीन करायला तयार आहेत किंवा सूत्रांची माहिती आहे. अशी काही चर्चा आहे की ह्या पक्षात हा पक्ष विलीन होईल आणि मग ती एका जागेसाठी त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली जाईल. मी त्या साईडचं म्हणतोय, महायुतीकडून म्हणतोय. शिवाय मला असं म्हणायचं ज्या 9 जागा निवडून येणार आहेत महायुतीकडून, 8 आपण ज्याला म्हणू, तर त्या 8 मध्ये असं येऊ शकतं की आपण पुन्हा एकदा आपल्या जुन्या मित्रांसोबत त्या ठिकाणी काम करायला लागू शकतो. मला अर्थ नाही कळला. हा, मला असं म्हणायचं की अनेक जण आहेत. अर्थात तुमच्याबद्दल ते मला म्हणता येणार नाही आणि मी ते प्रेडिट करू शकत नाही. मला आठवतंय राजसाहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली होती तरी तुम्ही एकनिष्ठ राहिलात शिवसेनेशीच, तुम्ही मनसेमध्ये गेला नाही. एकनाथ शिंदेनी शिवसेनेत बंड किंवा त्यांच्या भाषेत उठाव केला तरी तुम्ही एकनिष्ठ राहिलात शिवसेनेशीच. नारायण राणेने बंड केला. मग आता एका जागेसाठी जर तिथे मला मिळणार नाही तर मग 29 पर्यंत वाट बघावी लागेल. नाही ते मनात पण नाही आपल्या काही तसा विषय. जागेसाठी बाकी मनात काही वाईट विचार आणण्याची गरज नाही, कारण मी शिवसैनिक आहे. मनगटाच्या बळावर लढता येतं. जागेची काही आवश्यकता आहे नाही तर नाही आहे, अशातलं काही असली काय नसली काय. मग शिवसैनिकाचा बहाणा. आज आम्ही आता आंदोलन केलं बघा संभाजीनगरात. मला असं वाटतं जागा एक स्वतंत्र विषय आहे आणि संघटना एक स्वतंत्र विषय. त्यामुळे संघटनेच्या माध्यमातून एक मनगटात शक्ती असली तर मला असं वाटतं सगळ्या गोष्टी उपलब्ध होऊ शकतात. मग त्यासाठी अंबादासजी दानवे तिथं विधान परिषदेत असले पाहिजेत, विधानसभेत असले पाहिजेत असं काही नाही आहे. असावी अशी जरी इच्छा असली तरी आज आमचं गणितच नाही जुळत ना. मग आमची जास्त निवडून यायला पाहिजे होती ना विधानसभेला. पक्षप्रमुख असल्यावर माझा काय विचार व्हावा. पक्षप्रमुख सगळ्यात महत्त्वाचे आहे. बरं, आता आणखी एक वेगळा प्रश्न मी नंतर मॅडमकडे देणार आहे माहीत. अंबादासजी दानवे एक असं व्यक्तिमत्व आहे की आत्तासुद्धा मी बघितलं इंटरव्ह्यू घ्यायच्या आधी कुठेतरी आंदोलनात होते, परभणीच्या दौऱ्यावर निघतात, पुढे जालन्याला निघतात, पण एका जागी थांबतच नाही. हे काय नेमकं, याच्या मागचं सूत्र काय आहे? वाटतं संघटनेचं काम करत असताना एका जागी थांबून मजा येत नाही. आता इथं लोक बसलेले समोर असतील, लोक आता ऊन आहे, भर उन्हात आहे, लोक भेटत असतात, लोकांचे विषय असतात. आत्ता मी आंदोलन केलं, 4 जणांच्या घरी भेटी देऊन आलो, सांत्वनाच्या भेटी देऊन आलो. एक काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होता महापालिकेचा जुना, जाऊन आलो. जात धर्म बघण्याची गरज नाही. एक इंडस्ट्रियलिस्ट होते, त्यांच्या घरी जाऊन आलो. मला असं वाटतं संघटना म्हणजे काय, शक्ती म्हणजे काय, ताकद म्हणजे काय, नेतृत्व म्हणजे काय. तर मला वाटतं याचं सगळ्यांचं उत्तर असं आहे की जनतेत राहिलं पाहिजे, फिरलं पाहिजे, जास्त लोकांमध्ये बसलं पाहिजे, उठलं पाहिजे, सामान्य माणसात गेलं पाहिजे. त्यांचे सुख दुःख प्रश्न सुटेल नाही तर न सुटेल हा त्यांच्या नशिबाचा भाग आहे. पण माझ्याकडून काहीतरी तो प्रश्न सुटण्यासाठी खारीचा वाटा मी उचलला पाहिजे. वाटतं हा विचार शिवसेना प्रमुखांनी दिला आणि तो जपण्याचा मी प्रयत्न. त्यामुळे परभणी काय, नांदेड काय, हिंगोली काय, लातूर काय, आणखी मुंबई काय, मला असं वाटतं क्षणात जाता येतं इकडून तिकडं. त्याला काय अवघड काम. मॅडम दानवेजी, तर तुम्ही असं म्हटला की संघटना काम करते, तर ते पाण्याचा प्रश्न अजून का सुटलेला नाही आहे संभाजीनगरवासियांचा? मला असं वाटतं ते राज्याच्या मुख्यमंत्र्याला प्रश्न विचारला पाहिजे. त्यांनी आत्तापर्यंत मागच्या 3 वर्षात 10 वेळेस येऊन इथं आश्वासनं दिलेली आहे की या महिन्यात 2022 पासून तर आम्ही काही सत्तेत नाही आहे, महापालिका अस्तित्वात नाही आहे. आत्ता महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस देवेंद्रजी आले होते की काहीतरी त्यांनी डेडलाईन दिली होती पाडव्याची, काहीतरी पाडव्याच्या आधीचीच कोणती तरी दिली होती. नंतर इथल्या लोकांनी पाडव्याची दिली. आता मला सांगा, आता मे महिन्याच्या समोर आपण उभे आहोत. मी तर शहरात 9 दिवसालाच पाणी येतं. आता लोकांना, आणि मला असं वाटत नाही की अजून वर्ष 6 महिने रेग्युलर पाणी येईल असं मला अजून वाटत नाही. आता याच्यावर दोष कोणावर देणं, त्याच्यात एखाद्याच माझ्यावरही दोष असू शकतो. माझ्यावर म्हणजे माझ्या पक्षावर, माझ्या पक्षाच्या काही नेतृत्वावर आरोप असू शकतो. आम्ही जबाबदार असू त्याच्याविषयी मी म्हणणार नाही. काही ना काही 1%, 2%, 5%, 10%. पण आत्ताचे जे लोक ज्या पद्धतीनं काम करतात ते याच्यात सगळ्यात मोठी जबाबदारी त्यांची आहे. आणि म्हणून एवढी मोठी 2780 कोटी रुपयाची पाण्याची योजना अजूनही पूर्ण होत नाही. आज शहरात मी तर म्हणेल पाण्याची योजना होईल त्यावेळेस होईल, पण शहरात जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी उपलब्ध आहे, पण त्याचं डिस्ट्रीब्युशन सिस्टीम नीट नाही आहे आणि त्याच्यामुळे पाणी लोकांना भेटत नाही.
मंडईचा जो प्रश्न आहे मंडई हलवायचा त्याच्यावर काय बोलायचं? हां, आम्ही त्याच्यावर आंदोलन हाती घेतलेलं आहे. या संभाजीनगर कसं हे जुन्या धाटणीचं शहर आहे, जुन्या परंपरा जपणारं शहर आहे, की आमच्या शहरामध्ये असे 4 बाजार भरतात शहराच्या वेगळ्या भागामध्ये. एक सोमवारचा बाजार भरतो उस्मानपुरा भागामध्ये, एक शुक्रवारचा बाजार भरतो चिकलठाणा बाजारमध्ये, एक रविवारचा बाजार भेटतो इकडं मोंढा गांधीनगर त्या ह्याच्यामध्ये, आणि एक गुरुवारचा बाजार भरतो छावणीमध्ये. म्हणजे शहराच्या 4 कोपऱ्यात हे 4 बाजार आहे आणि मोठा बाजार असतो. चांगले 400-500 भाजी विक्रेते, फळ विक्रेते इथे आणि अतिशय स्वस्त. आजूबाजूचे जिल्ह्यातले जे शेतकरी असतात स्वतःच्या शेतातला जो पिकवलेलं भाजीपाला फळ इथं घेऊन विक्रीला येत असतात आणि स्वस्त दरात लोकांना भेटतो. अन्य वस्तू भेटतात गोरगरिबांना. त्याच्यामुळे मला असं वाटतं एक तर 400-500 लोकांना रोजगार दिला जातो आणि सामान्य माणसाला स्वस्त दरात या सगळ्या वस्तू मिळतात. आणि हाच बाजार बंद करण्याचं भारतीय जनता पार्टीने ठरवलं. आता हे का ठरवलं? हे याच्यासाठी ठरवलं हे मोठे मोठे 5-5, 10-10 एकरचे भूखंड आहे, मोठे मोठे जुने. आणि मग ह्या भूखंड कोणाला तरी डेव्हलप करायला द्यायचे शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या नावाखाली, अन्य काही कार्यालयाच्या नावाखाली, आणि एखाद्या बिल्डरच्या घाशात हा भूखंड कोंबायचा. हा साधा सरळ भारतीय जनता पार्टीचं गणित आहे. मला असं वाटतं द्या तुम्ही, बाकी अन्य भरपूर जागा आहे, परंतु ह्या जागा इथं परंपरागत लोक येतात जातात बाजाराला, ह्या देऊ देण्याने ही भूमिका आम्ही ठेवली. आणि म्हणून आम्ही आजपासून या शहरात पूर्ण आठवडाभर असं आंदोलन आम्ही करणार आहे. एक प्रकारे म्हणजे त्या जागा देणं म्हणजे सर्वसामान्यांना एक प्रकारे डावलणंच झालं. बिलकुल. जसं सरांनी सांगितलं महिलांचे बरेच प्रश्न असतात, तर संघटना महिलांसाठी काय कार्यरत आहे? महिलांसाठी वेगवेगळे विषय आम्ही घेतच असतो. आता बघा महिलांच्या नावावर भारतीय जनता पार्टीने देशभरात बोंब मारली की महिलांच्या आरक्षणाला. महिलांचं आरक्षण तर 2023 मंजूर झालेलं आहे. आणि खरं तर आमचं म्हणणं आहे की ते आता याच इलेक्शनला लागू केलं पाहिजे. जे 2023चं इलेक्शनच्यानी जे विधेयक मंजूर झालं ते आताच लागलं पाहिजे. वाटतं महिला अँगलनी तसं पाहिलं तर संघटना मग शहराचे विषय वेगळे, जिल्ह्याचे वेगळे, राज्याचे वेगळे विषय असतात. राज्याचा विषय विचार केला तर महिलांची सुरक्षिततेचा प्रश्न आहे. मोठ्या पद्धतीनं बलात्काराच्या घटना घडतात, मुली सुरक्षित नाही आहे, कित्येक मुली किडनॅपिंग म्हणा किंवा हरवल्या म्हणा. मला वाटतं महाराष्ट्र त्याच्यात आघाडीवर आहे आत्ताच्या घडीला. एवढ्या घटना आज घडत आहेत. आणि महिलेच्या सुरक्षिततेचा मुद्दा आजच्या घडीला फार महत्त्वाचा आहे. कित्येक महिला निश्चित निवडून आलेल्या आहेत, परंतु त्यांचेच पती भाऊ अजूनही कामकाज करतात. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, आपण महिला आरक्षणासाठी भांडतो, मिळालं पाहिजे, परंतु कित्येक महिलांना काम करू दिलं जात नाही किंवा महिला काम करत नाही. मग ते सगळे विषय एकत्रितरित्या समाजासमोर येण्याची आवश्यकता आहे असं मला तरी वाटतं. आताच स्नेहल मॅडमने एक प्रश्न विचारला होता आणि तुम्ही त्याच्यावर उत्तर पण समर्पक दिलं की ते सत्तेत आहेत आणि अजूनही पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. आपण पण त्याच्या आधी सत्तेत होतोच की तेव्हा तरी मी बोललो ना, पाण्याचा सत्तेत हे पहा सत्तेत होतो. माझा मुद्दा काय ते तुमच्या लक्षात. ही योजना कोणी मंजूर केली? उद्धवजी ठाकरे साहेबांनी. त्या 1680 कोटी रुपयाची योजना होती. समांतर जलवाहिनी. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या काळात त्याचं कामकाज सुरू झालं. उद्धवजींची सत्ता 2022ला गेली. महानगरपालिकेची बॉडी होती ज्याच्यात आम्ही होतो ती 2020ला संपलेली. त्यावेळेस आम्ही 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी देत होतो. उद्धवजींच्या काळात पाण्याच्या लाईनचं काम सुरू झालं होतं. 2020पासून सुरू झालं होतं. 22पर्यंत चांगली 27 किलोमीटर लाईन झाली होती. जी 37 किलोमीटर करायची फक्त 10 किलोमीटरचं काम होतं. महिन्याला किमान 3 किलोमीटर पाईपलाईन झाली पाहिजे असा दंडक होता. परंतु 3 वर्ष झाल्यानंतरही यांची 9-10 किलोमीटरची पाईपलाईन झाली. खरं तर ती 3-4 महिन्यात पूर्ण व्हायला पाहिजे होती. त्यासाठी निधीची कमतरता होती. ही योजना 1680ची 2760 कोटीची कशी झाली? 1000 कोटी रुपये 1100 कोटी रुपये कसे वाढले? यांच्या काळामध्ये वाढले. मग त्याला महानगरपालिकेचा वाटा देण्यासाठी 800 कोटी रुपयाची आवश्यकता होती. ती उद्धवजींच्या काळात त्यांनी सरकारने द्यायची कबूल केली होती. आता महानगरपालिकेला तो पैसा नव्हता. या सरकारने दिलं नाही. या सरकारने कर्ज घ्यायला लावलं. ती रक्कम पूर्ण दिली नाही आणि म्हणून ही योजना डिले होत गेली. हा, पण मग इथे कुठेतरी विरोधकांचा दबाव कमी पडतोय का?
विरोधकांचा दबाव फडणवीस मुख्यमंत्री तर तुमचे मित्र आहेत, तुम्ही एकत्र काम एका संघात एका पक्षात होता तुम्ही. नाही दबाव, विरोधी पक्षाचा दबाव हे पहा, लोकांनी निवडून द्यायचं त्या लोकांना, भाजपच्या लोकांना, आणि विरोधी पक्षांनी दबाव किती दिवस आणत बसायचा, किती दिवस दबाव आणत बसायचा. मित्र वगैरे सगळ्या गोष्टी ठीक आहे, परंतु इथं त्यांची नियत तर पाहिजे या शहराला विकासाची देण्याची. मैत्री वेगळी विषय असू शकतो, संघटना विषय वेगळा असू शकतो, त्यांची नियत भारतीय जनता पार्टीची वेगळी असू शकते. आजही आलेलं नाही पूर्ण निधी. बरं, तर संघाचा विषय निघाला सोडून बागेश्वर बाबा आले नागपूरच्या संघात आणि जे काही वक्तव्य केलं तुम्ही त्याचं उत्तर पण जबरदस्त दिलं, जे आता महाराष्ट्रभर गाजतं आहे की महाराष्ट्रातलं लेकरू आई बापाला नंतर ओळखतं, पहिले शिवाजी महाराजांची ओळख त्याला होते. आणि अशा संघात येऊन धर्मसभेत एक कुठला तरी बाबा येतो आणि छत्रपती शिवरायांबद्दल आपल्याला इतिहास शिकवतो. याच्यावर तुम्ही दिलेलं उत्तर तर समर्पक होतंच, तिथं प्रत्यक्षात दस्तूरखुद्द मुख्यमंत्री पण होते, आमचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते. त्याला काउंटर काय केलं आहे त्यांनी, हे की आमच्या पुस्तकात आणि आमच्या ग्रंथांमध्ये असा कुठे उल्लेख नाही, त्यांचा दाखला चुकीचा आहे म्हणून, हे उत्तर असू शकतं? हे पहा, आज भारतीय जनता पार्टी असेल किंवा त्यांच्यासोबतची ज्या शक्ती असेल त्यांच्यासोबत काम करा, मी कोणाचं नाव नाही घेणार, या खऱ्या अर्थानं स्वाभिमानाचे जे प्रतीक आहे ना ते नष्ट करण्याच्या भूमिकेत आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं का आपल्या इथला लहान मुलगा आपोआप जय म्हणतो. जय भवानी म्हटल्यावर मुलगा आपोआप जय शिवाजी म्हणतो, लहान मुलगा. ह्या महाराष्ट्राच्या त्याला कोणी शिकवतं का? नाही. आपण ब ड तरी मुलाला शिकवावं लागतं, पण जय भवानी जय शिवाजी शिकवावं लागत का? नाही शिकवावं लागत. छत्रपती शिवाजी महाराज की जय मनाला शिकवावं लागत का? तर नाही शिकवावं लागत. एवढा मनामनात रोमारोमात कणाकणात छत्रपती शिवाजी महाराज एवढे रुजलेले मराठी माणसाच्या, महाराष्ट्राच्या, मी फक्त मराठी माणूस नाही म्हणणार, महाराष्ट्राच्या. आणि मग एवढे रुजलेले असताना हा विचार काय शिकवतो? स्वाभिमान शिकवतो, संघर्ष शिकवतो, मनगटाच्या ताकदीच्या बरोबर लढायला शिकवतो. यांना हे लागत नाही. यांना परावलंबी लोक निर्माण करायचे, यांची हाजी करणारे, यांना कुर्निसात करणारे लोक यांना पाहिजे, स्वाभिमानी लोक यांना लागत नाही. आणि म्हणून मग स्वाभिमानाचे जे प्रतीक आहे त्याच्यावरच हल्ला करा, ही यांची भूमिका आहे. यांनी असं पाण्यात आपण दगड टाकून बघितलं की याची किती रिॲक्शन येतात, तो प्रकारे हे काही चुकून नाही झालेलं, हे ठरवून केलेलं असतंय की याच्या रिॲक्शन किती येतात, काय येतात, खरंच बोलल्यावर येतात का, लोक गुपचूप असतात का, लोक प्रतिक्रिया देतात का, हे तपासलं गेलेलं आहे. याच्यात मी थोडक्यात खडा टाकून बघायचं असं म्हणायचं, खडा टाकून बघितलेला आहे. पण त्याच्यात महाराष्ट्र अशा याला उत्तर देईल, तो कोणता बागेश्वर बाबा असेल, काय तो बागेश्वर बाबा काही सांगतो, बागेत बडबडले का बोललाय तो, मग काही बोलतो तो. छत्रपती शिवाजी महाराज थकले होते, छत्रपती शिवाजी महाराज तलवार संध्याला दाखवली ना तर सगळं बंद होईल त्याचं. तुम्हाला असं वाटत नाही की ह्याचे व्हिडिओ बघून थकलोय आपण? जे लोक ज्यांना काही काम धंदे नसेल ते बघत असतील त्याचे व्हिडिओ बागेश्वर बाबा तर बाबाचा विषय नाही गेला तर बात बहुत दूर तक जाएगी, त्यामुळे तो विषय बाजूला करतो मी. महत्त्वाचा विषय ऑपरेशन टायगर. तर माझ्यासमोर एक टायगर बसलेला आहे आणि तो बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीत घडलेला टायगर आहे. होऊ शकतं इकडचे वाघ तिकडे जाऊ शकतात, बिलकुल नाही होणार. या सगळ्या तिकडचे वाघ इकडे येऊ शकतात. ह्या भांगडी करायचं नाही. ज्यांना त्याला लोकांनी निवडून दिलं, ज्याने त्याने त्याचं काम केलं पाहिजे. ठीक आहे, आम्हाला आमचे निवडून दिले भले 9 खासदार. संजय शिरसाट म्हणतात की ऑपरेशन लोटस टायगर जे आहे ते होऊ शकतं. संजय शिरसाटला अजून त्याच्याच पक्षात काय चालू माहिती नाही आहे, तर त्याला लोटस माहिती असणार आहे काय? म्हणजे टायगरला हात कोणी लावू शकत नाही असं बिलकुल लागणार नाही टायगरला. बरं, आणखी एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न. आता आम्हाला अंबादासजी दानवे, आता जसं तुम्ही म्हणाल पक्षप्रमुख सर्वात पहिल्यांदा ते महत्त्वाचे आहेत. चला, विधान परिषदेवर मुख्यमंत्र्यांचं भाषण पण आपण सगळ्यांनी निरोप संभाराच्या वेळी ऐकलं होतं. 2029ला विधान परिषदेत आत्ता नाही, विधानसभेत अंबादास दानवे दिसणार का? मला लोकसभेत जायचं आहे. तुम्ही तर एकदम चेंडू डायरेक्ट दिल्लीतच फिरवलं. मला लोकसभेत जायचं आहे. मी लोकसभेलाच मागच्या वेळेस तयारी केली होती, त्यामुळे मला लोकसभेत जायचं आहे, जाईल मी. अच्छा, म्हणजे पुढच्या वेळी तुम्ही 100% लोकसभेसाठी इथून तयारी आहे. बस, तुम्हाला शुभेच्छा LS मराठीतर्फे आणि खूप छान संवाद झाला. मला इतकंच म्हणायचं आहे की बाळासाहेब ठाकरे म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा उभं राहतं ती आक्रमकता. आणि त्यांनी एक मस्त सुरुवातीला सांगितलं होतं की आम्हाला बाळासाहेबांमुळे गुण मिळाले. लेखणी कुंचला आणि
शिवसेनेचा धनुष्यबाणाचं शस्त्र हाती घेऊन बाळासाहेबांनी शिवसेना ही संघटना उभी केली. पण त्यांचं एक वाक्य अत्यंत महत्त्वाचं होतं, याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्याशिवाय. आणि हेच वाक्य अंबादासजी दानवेंनी जपलेलं आहे. एकनिष्ठता काय आहे यांनी दाखवून दिलं. भविष्यात यापुढं आता आमदार अंबादास दानवे असं म्हणण्यापेक्षा खासदार अंबादास दानवे असं म्हणण्याची संधी महाराष्ट्राला या ठिकाणी मिळावी अशीच इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.